सत्ता एकाएकी देव चतुर जाणो अंतर वर्तत असे देव निराळा देव निराळा अनित्य वितळा तुका म्हणे देव चतुर जाणो अंतर वर्तत असे विठ्ठल शंकराची चरणावरी ठेवणी माथा साष्टांग्याचा दंडवत महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा कलु प्रथमया पाण्डुरङ्गा कलु प्रथमया पाण्डुरङ्गा कलु प्रथमया पाण्डुरङ्गा कलु त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे किरिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारू यता ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओम वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठल विठ्ठल देव जाणता आपुल्या सत्ता एकाएकी देव चतुर जाणो अंतर वर्तत असे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा अत्यंत महत्त्वाचा बहुतेकांच्या सुपरिचित असणारा ओळखीचा असणारा साधा सोपा फक्त 3 चरणाचा मात्र देव कसा आहे हे सांगणारा अभंग आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या 5व्या दिवसाच्या सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये
कासामागे तो देव कसा आहे हे सांगतायत बरं का. कारण आजचा अभंग तसा काही फार अवघड नाहीये बरं का. अभंग तसं काही अवघड नाहीये. नसेल पाठातला पण कान पाठातला तरी असावा बरं का. कान पाठातला तरी असावा. नसेल कान पाठातला तर निदान पाहिलेला तरी असावा. नसेल पाहिलेला तर निदान वाचनात तरी आलेला असावा. पण ज्याच्या पाठातला नाही, ज्याच्या कान पाठातला नाही, ज्याच्या वाचनातला नाही, ज्यानं पाहिलेला नाही, तो कदाचित भारतातला नसावा. काय म्हणते तुमचं? मग तो फॉरेनला आलेला असावा. मग निदान यापैकी काहीतरी घडलेलं असावं. असा साधा सोपा तुमच्या नसेल पाठातला तरी 2 तासामध्ये बोलून बोलून पाठ होणारा फक्त 3 चरणाचा पण तो देव कसा आहे हे सांगणारा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. विठ्ठल हा अभंग या ठिकाणी मुद्दामच निवडला आहे. आपाजी तुमच्या सप्ताला वर्ष किती झाले? 11 ते 2 कमी करायचे. 9 वर्ष झाले. 9 वर्षापासून नित्य नेमाने तुम्ही काकडा म्हणत असाल. 9 वर्षापासून ज्ञानेश्वरी पारायण असेल. 9 वर्षापासून मध्ये भजन असेल. 9 वर्षापासून प्रवचन असतील. 9 वर्षापासून नित्य नेमाने हरिपाठ असेल. 9 वर्षापासून तुम्ही कीर्तन ऐकताय. 9 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. 9 वर्षापासून तुम्ही पूजा करताय. पण ज्या देवा करता हरिपाठ करताय, त्या देवा करता कीर्तन ऐकताय, ज्या देवा करता भजन करताय, ज्या देवासाठी प्रवचन ऐकताय, ज्या देवासाठी काकडा भजन म्हणताय, त्या देवाची रोज पूजा करताय. पण तो कसा आहे हे जर कळालं नसेल तर 9 वर्ष सप्ताह करून उपयोग. कारण सांगू का तुम्हाला, ज्याच्यासाठी हरिपाठ चालू आहे, ज्याच्यासाठी कीर्तन चालू आहे, ज्याच्यासाठी प्रवचन चालू आहे, ज्याच्यासाठी भजन चालू आहे, तो जर कळाला नाही ते सर्व कुणासाठी आहे. म्हणून तो कसा आहे आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगताय. विठ्ठल विठ्ठल देवाचं वर्णन तुकोबाराय करतात. कारण तुकोबारायांचं तेवढा अधिकार आहे. कारण कोणी कुणाचं वर्णन करून चालत नाही. सामान्य माणसाचं वर्णन कोणी करतं बाबा, पण देवाचं वर्णन करायचे म्हटल्यावर अधिकार प्राप्त असावा लागतो. आणि देवाचं ज्यांनी वर्णन केलेलं आहे ते अधिकारी आहे. त्यांचा सामान्य अधिकार नाहीये. ते तुकोबाराय आहे, ते संत आहे, ते श्रीमंत आहे, ते वैराग्य मूर्ती आहे, ते भक्त आहे, ते जगद्गुरु आहे. आणि एवढ्या सगळ्या अधिकाराने प्राप्त असणारे तुकोबाराय तो देव कसा आहे हे सांगतात. कारण तुकोबारायांचा अधिकार खूप मोठा आहे. किती मोठा आहे? नुसतं तुकोबारायांचा अधिकार नाही तर तुकोबारायांच्या नामात सुद्धा सामर्थ्य आहे. यमाने सुद्धा कापावं एवढा अधिकार तुकोबारायांच्या नामात आहे. म्हणजे इथं बसल्यानंतर तुम्हाला जर कोणी विचारलं अभंग कुणाचा होता आणि नकळत तुमच्या तोंडात निघालं की तुकोबारायांचा होता, तरी तुकोबारायांचं नाव जरी घेतलं तरी यमाने कापावं एवढे अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबाराय. आणि ते तुकोबाराय देवाचं वर्णन करताय. पण मी नेहमी सांगत असते आजचा जो अभंग आहे ना तो अत्यंत महत्वाचा आहे. पण आजचा जो अभंग आहे तो सगळ्यांसाठी मुळीच नाही बरं का. मी तुम्हाला 3 वर्ग सांगते, त्याच्यापैकी आपण कोणत्या वर्गात बसतो ते पाहायचं आणि घरी जाता जाता विचार करायचं की आपल्यासाठी अभंग होता की नाही. हा तुम्ही विचार करायचा. मी फक्त सांगायचं काम करते. पहिला वर्ग आहे जो देवाला जाणत नाही, मानत नाही, त्याच्यासाठी आजचा अभंग मुळीच नाही. दुसरा वर्ग आहे ज्याने देवाला जाणलेला आहे, मानलेला आहे, त्याच्याही
त्याच्यासाठी आजचा अभंग नाही. मग कुणासाठी आहे? ज्याने देवाला अद्याप मानलेलं आहे पण जाणलेलं नाही, त्याच्यासाठी आजचा अभंग आहे. विठ्ठल तो देवाला जाणत नाही, मानत नाही, बाबा त्याला सांगून काय उपयोग आहे? ज्याला देवच जाणायचं नाही, मानायचं नाही आणि त्याला उठले इकडे देव कसा आहे सांगतो, उपयोग काय? थोडं खालच्या लेवलच्या भाषेत बोलते, राग येण्याची दाट शक्यता आहे. पण खरं सांगू का, ज्याला बापच मानायचं नाही त्याला वर्ष श्राद्धाशी काय घेणं? कळतंय का तुम्हाला? वर्ष श्राद्धाशी घेणं कुणाला? ज्याला बाप मानायचंय त्याला. ज्याला बापच मानायचं नाही त्याला काय घेणं? विधी कोणतं, श्राद्ध कोणतं, दाभोळ कोणतं, तेरावं कोणतं, अजिबात नाही. तसं जो देवाला जाणत नाही, मानत नाही, त्याच्यासाठी आजचा अभंग मुळीच नाही. आणि जो देवाला जाणत नाही, मानत नाही, त्याला आमचे महाराज नास्तिक म्हणतात. नास्तिक म्हणतात. जो देवाला जाणत नाही, मानत नाही, तो कोण आहे? नास्तिक. परंतु नुसता नास्तिक नाही, हाडाचा नास्तिक. हाडाचा नास्तिक वेगळा, नुसता नास्तिक वेगळा. हाडाच्या नास्तिकाची व्याख्या सांगते ऐका. व्याख्या फार सुंदर आहे. हाडाचा नास्तिक कुणाला म्हणावं ऐका. स्वतः नास्तिक असून दुसऱ्याचा आस्तिकपणा घालवितो आणि त्याला सुद्धा नास्तिक बनवितो, त्याला जातीवंत नास्तिक म्हणतात. येतंय का लक्षात? का पुन्हा रिपीट करू ऐका. स्वतः नास्तिक असून दुसऱ्याचा आस्तिकपणा घालवितो आणि त्याला सुद्धा नास्तिक बनवितो, त्याला जातीवंत नास्तिक म्हणतात. आणि अशी नास्तिक आहे महाराष्ट्रात कमी आहे का? अजिबात नाही. स्वतःही करायचं नाहीच नाही, दुसऱ्या करतं त्याला सुद्धा करू द्यायचं नाही. आता काय झालंय बघा, या 2 वर्षामध्ये बऱ्याच लोकांनी रपारप माळीकाट खबाखब खायला सुरू केली. विचार करा तुम्ही. पण खोटं नाही बोलणार बाबा, नारायणाचं का दिवसपासून उभे राहून बोलते ऐका. ज्यांनी 2 वर्षामध्ये माळी काढून खाल्लं असेल त्यांचं पुढच्या वर्षी 100% वर्ष श्राद्ध असणार. त्याच्यात अजिबात शंका नाही. एकदम मला म्हणत आई डॉक्टरांनी सांगितलं काय करतात, पण एक सांगू, या 2 वर्षामध्ये जेवढं तुम्हाला आम्हाला डॉक्टरांनी लुटलं तेवढं कुणीच लुटलं नाही. काय म्हणलं तुमचं? इथं कोणी डॉक्टर बसले या तिथं आमचं करून बोलायचं. या 2 वर्षामध्ये सगळ्यात जास्त संपत्ती जर कोणी कमवली असेल तर कोणी? डॉक्टरांनी. सगळ्यात जास्त फायदा कोणाचा झाला असेल? डॉक्टरांचा. आणि या 2 वर्षामध्ये सगळ्यात जास्त नुकसान जर कोणाचं झालं असेल तर फक्त दोघांचं. सांगू का कोणाचं? ऐका. एक कीर्तनकाराचं आणि दुसरं शेतकऱ्याचं. डॉक्टरांनी सांगितलं म्हणून खायला सुरुवात केली. अजिबात नाही बाबा, तू खाल्ल्यानंतर रूप येतं लगेच, मग लगेच मांसाहार केलं केलं कोरोना नाही. कोणी सांगितलं तुम्हाला? अजिबात नाही. आणि एखाद्याला वाटलं नको ताईचं कीर्तन ऐकून आता सुधारलं पाहिजे, एखाद्याला वाटलं तर श्रावण चालले उद्याच्या उद्या गळ्यात माळ टाकून घेऊ, वाटलं त्याला. पण बिचाऱ्याने जर माळ टाकली तर बरेच नास्तिक त्याच्याकडे पाहत लोकांना म्हणतात करू करू भागला. कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती कधीच सण होत नाही. म्हणून लोक काय म्हणतात याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला वाटलं ना उद्या परमार्थाला लागायचं, 100% लागायचं. नास्तिकाचं काम आहे स्वतःही करत नाही, दुसऱ्यालाही करू देत नाही. आता इथे जे ट्रस्टी अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सगळे सदस्य मंडळी असतील, त्यांना किती कष्ट लागत असेल हप्ता बसवायला त्यांनाच माहिती. पण ते जर कधी वर्गणी मागायला लागले तर लोक म्हणतात त्यांना काम नाही, दाब नाही, बसली वर्गणी मागायला. त्यांना काय माहिती आहे किती त्रास बाबा. हे काही सोपं काम आहे?
याचं त्यालाच माहितीये बाबा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. बरं का, सोपं नाहीये. कधी कधी काही बायका माझ्याकडे पाहतात, म्हणतात काय ताईची मजा आहे, 2 तास बोलायचे वाटले बाकी घरी घेऊन जात. आता माझं दुखणं मलाच माहितीये. आज सकाळपासून तिसराय. मलाही कधी कधी असं वाटतं दिवसातनं 3-3 करण्यापेक्षा रोजाने खुरपायला गेलेलं बरं. आता आता काय सांगायचं तुम्हाला, दया आणि मोठेपण, दया यातना कठीण तसंच असतं बाबा, की आपल्याला असं वाटतं यांना काही काम नाही म्हणून हे सगळं करतात. अजिबात नाही, ती भगवंताची सेवा आहे. पण नास्तिकाचं कामच आहे दुसऱ्याला नाव ठेवणं. ते नास्तिक स्वतःही करत नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. जाऊ द्या. तुम्ही माशी पाहिली का कधी? माशी असं हो नाही काहीतरी म्हणा ना, पाहिली ना. अजून तुम्ही काहीच नाही बोलले की मला असं मात्र भ्रम होतोय, बसल्या बसले गेले की काय. आधी ते मागच्या वर्षाचे वर्ष श्राद्ध करून टाकली मागे. आता हे वाटत कुठे मला अजिबात वाटत नाही. म्हणून थोडं फ्रेश माइंड मध्ये बसला, आनंदी बसला. हाडून मारून आणल्यासारखं अजिबात बसू नका. खरं सांगू, मी तुम्हाला अजिबात बोर करणार नाही. शेवटपर्यंत तुमच्या चेहऱ्यावर टवटवीत कशी राहील याचा प्रयत्न माझा असणार आहे. पण अजिबात मात्र दुःखी चेहरे घेऊन बसायचे नाही. दुःख कोणाला नाही, दुःख तुम्हाला, दुःख मला, दुःख सगळ्या जगाला आहे. पण ते दुःख करून घेत बसायचं नाही. एवढं 2च तास आपल्या जीवनात आनंद आहे. इथून गेल्यानंतर संसार मागे लागणारे संसारात आहे तरी काय, चवणाचं खंडारा त्याचं पुराण दुसरं आहे तरी काय प्रपंचामध्ये. सगळ्यांचा प्रपंच सारखाच आहे का. फक्त शोकांतिका एवढीच आहे, बंगल्यावाल्याला वाटतं झोपडीवाला सुखी, झोपडीवाल्याला वाटतं खरंच बंगल्यात सुखी का. बंगल्यात राहणाऱ्याला विचारावं खरंच सुखी का. त्याच्याकडे कोटीचा बंगला आहे, लाखो रुपयाची गाडी आहे, 5 पकवानाचं जेवण आहे, पण जेवण समोर आलं की त्याला त्याचा डायबिटीस आठवतो. कशाचं सुखी सांगा मला. आणि बंगल्यावाल्याला वाटतं झोपडीवाला किती सुखी, कधी दवाखान्यात दिसत नाही. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सुखिया कोई नेरे. ब्रह्मा विष्णू शंकर दुखिया सुखिया. कोण सुखात येतो? फक्त बंगल्यावाल्याला वाटतं झोपडीवाला सुखी. झोपडीवाल्याला काय वाटतं? पण तुम्हाला एक सांगू का, झोपडीवाल्याला सुद्धा दुःख नाही का. तुम्ही बघा, महिलांना खरं सांगा, आपल्या घरात एखादी बाई डिलिव्हरी झाली, अर्थात बाळांतर झाली, तर त्या बाईला आपण वर्षभर थंड पाण्यात हात सुद्धा घालू देत नाही. पण कधीतरी या ऊसतोड्यांकडे पाहावं, कधीतरी या झोपडीत राहणाऱ्यांकडे पहा. आदल्या दिवशी बाई बाळंतीण होते, दुसऱ्या दिवशी ऊस तोडायला लागते. मग ती सुखीच खाव, पण एका टाइमाच्या जेवणासाठी तिला बाळ टाकून ऊस तोडावा लागतो. म्हणजे तिच्याही जीवनात दुःख आहे, कोणाच्या जीवनात सुख आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे म्हणा तू शोधून पाहे. स्वतःच्या अंतःकरणाला विचारा, कोण सुखी आहे. सगळेजण दुःखी आहे, पण ते दुःख इथं येऊन बसायचं अजिबात नाही, अजिबात नाही. तुम्हाला एक खरं सांगू का, आपल्या घरातला एखादा व्यक्ती गेला, जास्त दुःखी व्हायचं नाही. या कोरोनात काहींचे घर उद्ध्वस्त झाले, त्यांचा विचार करा, आपलं दुःख आपल्याला काहीच वाटणार नाही. म्हणून जरा आनंदी बसा, फ्रेश माइंड मध्ये बसा. इतका चेहरा टवटवीत ठेवा की दुसऱ्याने आपल्या तोंडाकडे पाहिलं की त्याला वाटलं पाहिजे जगण्यास मजा आहे.
कोरोना आली नेमकं तू पुढे उभी आहे असं वाटतं ना कधीतरी. काही ते तोंड पाहिली की असं वाटतं जणू काही 4-5 गवरे नेऊन कीर्तनामध्ये की त्यांचे तोंड पाहिजे की असं वाटतं 4-5 गवऱ्या फोडले की असे तोंड घेऊन बसलेले असतात. अजिबात नाही. आनंदी बसा. प्रश्न काय विचारला होता मी तुम्हाला? तुमचा असे म्हणून आमचं बरं आहे. एकदा सांगून तर तुमच्या लक्षात राहिलं की कीर्तन करत पाठवलं झालं लक्ष असं त्या चालू ठेवा. असं मी माशी टेंट आले होते असंच ना. माशी तुम्ही माशी बघितली ना बघा. गुळावर बसते ती माशी, साखरेच्या पाकावर बसते ती माशी, गोड पदार्थांवर बसते ती माशी, पुढे जाऊन बोलते घाणीवर बसते ती माशी. बाबा काय सांगावं. एक पुढारी जेवायला बसला 100 किलोचा होता. आता एकमेकाकडे पाहिजे का कशाचं वजन झालं. 100 किलोचं वजन वाढायला सुद्धा माणूस समाधानी पाहिजे ना. वजन आल्यावर मात्र बारीक माणसाला कधी जाळायचं नाही बोला. त्याचं वजन वाढते म्हणजे तो समाधानी आहे ना. वजन वाढायला काय पाहिजे? समाधान पाहिजे, आनंदी पाहिजे. म्हणून वजन वाढणं सुद्धा मात्र ते समाधानाची गोष्ट आहे. असं 100 किलोचं जेवायला बसलं. जेवायला बसल्यानंतर आता ते 100 किलोचं होतं म्हटलं त्याचं गोडाऊनही बरंच मोठं होतं. अर्थात पोटही बरंच मोठं होतं. जेवायला बसलं बाबा. त्याचं काही कीर्तनकारांसारखे का वांगण बटाटन कीर्तनकारांच्या मांग असं अजिबात नाही तर आमचं जेवण सध्या आम्हाला फक्त माहिती आहे वांग बटाट लगेच ते उसळ नाही आमच्या वाट्याला. पण दुसरं काय राहते. आता इकडचं चांगलं दिसतंय म्हणून काही टेन्शन नाही. परंतु बऱ्याच ठिकाणी असं पुढारी जेवायला बसलं ताट वाढून घेतलं आणि वाढून घेतल्याच्या नंतर जेवायला बसायचं म्हणून ताटाच्या भोवती पाणी फिरवलं. आता तुम्ही मला सांगायचं ताटाच्या भोवती पाणी का फिरवावं? मुंगे येऊ नये म्हणून. ताटाच्या भोवती पाणी फिरवायचं याचं कारण सांगते आहे का. आपण ज्या स्त्रीच्या घरी जेवण करतो ती जर शिव्या देऊन स्वयंपाक करत असेल, तिच्या मनात जर चित्मात्र संकल्प विकल्प येत असेल, वाईट विचार येत असेल तर आपण ज्या वेळेला ताटाच्या भोवती पाणी फिरवतो त्यावेळेला त्या अन्नातनं दोष निघून जातात. आणि आहारशास्त्र सांगते प्रसादस्तु प्रसन्नता. तिथे प्रसन्न निर्माण मात्र वातावरण प्रसन्न व्हावं आणि अन्नाचं रूपांतर प्रसादात व्हावं म्हणून ताटाच्या भोवती काय फिरवायचं? पाणी फिरवलं आणि जेवायला सुरुवात केली. सगळं जेवण आटोपलं. वाट्या मात्र ताटाच्या शेजारी वाट्या होत्या. वाट्यामध्ये गुलाबजाम होता. कारण जेवण झालं की स्वीट खावं लागतं. नसेल आपल्या नशिबात गुलाबजाम पण निदान गुळाचा खडा तरी खावा. पचनासाठी अतिउत्तम असतो बाबा. गुळाचा खडा तरी खाल्ला पाहिजे. आणि म्हणून त्याने काय केलं ती वाटी उचलली ताटाच्या शेजारची आणि त्या वाटीमध्ये काय होता? गुलाबजाम. तो गुलाबजाम असा उचलला आणि केला तोंडात टाकायला. केल्याच्या नंतर तो गुलाबजाम तोंडात टाकणार तेवढ्यात एक माशी गडबड करत आली. गुलाबजामच्या आधीच आतमध्ये गेली. आता आतमध्ये गेल्याच्या नंतर एवढं मोठं गोडाऊन होतं ना. तिनं कोणत्या तरी कोपऱ्याला बसायचं की नाही. माशी आतमध्ये गेली. हा बाहेर गेला आणि याने उलटी करून टाकली. माशीचा स्वभाव आहे खाल्लं नाही पचू देत नाही. स्वतः सुद्धा पचत नाही. तसं मात्र तुकोबाराय म्हणतात की मात्र तुका म्हणे अन्न जिरोनिधी माशी. तुकोबाराय म्हणतात अन्न माशी जिरोनिधी नाही. तसा काही नास्तिकांचा स्वभाव आहे. स्वतःही करत नाहीच नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. काय झालं बघा. एकदा नवरा बायकोची अॅनिव्हर्सरी होती. वाढदिवस. काही फार म्हातारी झाले तू वाढदिवस करतात. मला फार विशेष वाटतं. ज्यांचं 70 वर्ष प्रपंचात जगतीत टाकलं होतं ते सुद्धा अॅनिव्हर्सरी करतात. विशेष वाटतं मला. कधीच जमलं नाही त्यांची सुद्धा अॅनिव्हर्सरी. तो लग्नाचा वाढदिवस. पत्नीनं पतीला विचारलं म्हणजे बघ कधी काही मागितलं नाही. आज आपल्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे. तुला काय लागतं ते मागून घे. पत्नी म्हटली खरं सांगू मला धन दौलत बंगला गाडी सगळं काहीच नकोय. साडी नकोय काहीच नकोय. पण मी जे मागे ते तुम्ही मला द्याल का? म्हणजे काय लागतं तुला? तिने सांगितले बघा म्हटलं गावामध्ये मारुती मंदिरात सप्ताह बसलाय आणि माझी एकच इच्छा आहे. तुम्ही उभ्या कधीच कीर्तन ऐकलं नाही आणि माझी इतकीच इच्छा आहे की तुम्ही एक दिवस का होईना कीर्तनाला जावं. पहिलं मंडळ तुम्हाला जर तुमचा नवरा असं म्हणलं असतं तुम्ही म्हणले असते कीर्तनाला
अजिबात नाही. तुम्ही म्हटले असतं त्याला 5 स्टार हॉटेलला घेऊन, पण मात्र कीर्तनाला पत्नी धार्मिक होती. बिचारीला सांगितलं कीर्तनाला जाऊन बसा. आणि तुम्हाला सांगू, तो कधीच कोणाचं ऐकत नाही, पण तिचं ऐकल्याशिवाय काय सत्य बोलता हो तुम्ही. जाऊ द्या काही नाही वाटून घेऊ नका. तुम्ही बायकोचं ऐकता यात नवत नाही, देवाला सुद्धा ऐकावं लागायचं बाबा. बायको शिवाय काय जीवनामध्ये असं. आणि मग ते ऐकलं तिचं, आणि ऐकल्याच्या नंतर असं मोठ्या महाराजाचं कीर्तन होतं. मोठे महाराज म्हणजे तुम्ही कोणाला मोठे महाराज म्हणतात? मी व्याख्या सांगते का. सध्या लोकांच्या दृष्टीने मोठे महाराज, माझं बोलणं फार कडवट आहे बरं का. तसं लोकांना फार राग येतो, राग आला तरी चालेल, पण सांगता येईल का. मोठे महाराज म्हणजे 2 तासाच्या कीर्तनात 1.5 तास गायन करतात आणि अर्धा तासच अभंग सोडवतात. त्याला लोक मोठे महाराज म्हणतात बघा. त्याला लोक मोठे महाराज म्हणतात. मोठे महाराज म्हणजे ऐका, देवाचं कमी गुण गातात, ज्यानं कीर्तन घेतलं त्याचं 1.5 तास वर्णन करत बसतात. त्याला काय म्हणतात? मोठे महाराज. पण लोकांना सध्या तेच आवडतो, ज्यानं कीर्तन घेतलंय त्याच्याविषयी जर बोललं तर लोक म्हणतात त्याला दुसऱ्या वर्षी सुद्धा टाका. पण ज्यानं काहीच नाही बोलला, त्याचं नाव नाही घेतलं ना, लोक म्हणतात त्याला कट करा, हे पुन्हा आणू नका. पण एक सांगू, स्तुती इथं जर करायची असेल तर देवाची करा. की मात्र त्या ठिकाणी स्तुती अथवा निंदा करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये. इथं कीर्ती माणसाची सांगायसाठी जागा नाही येतो, पण सध्या लोकांनी कीर्तनाचा दृष्टिकोनच बदललाय बाबा. इथे ज्याने कीर्तन घेतलं त्याच्याच विषयी जर आपण अर्धा तास बोलत असाल तर त्याला लोक मोठे महाराज म्हणतात. मोठे महाराज म्हणजे काय? ऐका जरा. जे काही फालतू विनोद करतात आणि मात्र विनाकारण काहीतरी फालतू इथे बोलून जातात त्याला लोक मात्र मोठे महाराज म्हणतात. सांगते जरा ऐका. जे मात्र त्या ठिकाणी मोठमोठाले पाकिटं मागतात ते मोठे महाराज. तुम्हाला खरं सांगू का, पहिले मला मागायची सवय नव्हती बरं का. आता मी मागायला सुरुवात केली. त्याचं कारण सांगते ऐका. काहीच नाही मागितलं ना, लोक म्हणतात या अशीच. आणि मोठे पाकिट मागितले की लोक म्हणतात मोठा बाबा आहे, म्हणून तुम्ही घोडीचे म्हणून आम्हाला घोडीचं मला सांगायचं इतकंच आहे. अशा मोठे महाराज कीर्तनाला उभे राहिले बरं का. आणि राहिल्याच्या नंतर महाराज म्हणले बघा, सुंदर असा देह मिळालाय, पुन्हा परत याची निर्मिती नाही. एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराज वर्णन करतात, भरत खंडी नरदेह प्राप्ती हे तव परम भाग्याची संपत्ती. भरत